तर इकडे मुंबई पुणे एक्सप्रेस हायवेवरती सुद्धा पाणी बघायला मिळतंय। घाटमाथ्यावरती गेले 2 तास ढगफुटी सदृश्य पाऊस सध्या पडतोय। प्रथमच अमृतांजन ब्रिज खाली सुद्धा पावसाचं पाणी साठलेलं आहे। वाहतुकीवरती याचा मोठा परिणाम बघायला मिळतोय। प्रवीण जाधव आमचे प्रतिनिधी अधिकची माहिती देत आहेत। प्रवीण, मुंबई पुणे एक्सप्रेस हायवेवरती सुद्धा पाणी बघायला मिळतंय। गेले 2 तास खरं तर ढगफुटी सदृश्य पाऊस बघायला मिळतोय। सध्याची काय परिस्थिती आहे? अमित, नक्की काल रात्रीपासूनच रायगडला पावसाने अक्षरशः झोडपून काढलं होतं। दुपारनंतर थोडीशी उसंत घेतली होती, परंतु पुन्हा प्रशासनाचं रेड अलर्ट आलेला आहे रायगडसाठी। आणि त्याच दरम्यान म्हणजे 3 वाजल्यापासून ते 5 वाजेपर्यंत अगदी प्रचंड असा पाऊस हा घाटमाथ्यावरती झाला। म्हणजे खोपोलीचा घाटमाथा जो आहे, ज्यावरून एक्सप्रेस हायवे जातो आणि पलीकडच्या साईडला खंडाळा येतो, आणि त्याची जी बॉर्डर आहे अमृतांजन ब्रिज, पुणे जिल्हा आणि रायगड जिल्हा, या ठिकाणी पाणी साठलं हे प्रथमच। म्हणजे गेल्या 20 वर्षात या हायवेच्या इतिहासामध्ये होतं इतका प्रचंड पाऊस हा या 2 तासामध्ये पडला। आणि संपूर्ण घाटमाथ्यावरून पाणी हे खोपोलीच्या दिशेने या बाजूला उतरलेलं आहे। त्याचा जसा एक्सप्रेस हायवेवरती परिणाम झालाय, तसाच खोपोली शहरातही मोठा परिणाम झालाय। एक्सप्रेस हायवेला तिथे पाणी साचल्यामुळे वाहतुकीवरती याचा मोठा परिणाम झालेला दिसतोय। वाहतूक अगदी धीम्या गतीने मुंबई पुणे एक्सप्रेस हायवेची चालू आहे। अमित, प्रवीण, जसं तुम्ही म्हणताय वाहतुकीवर सुद्धा मोठ्या प्रमाणात परिणाम झालेला आहे। वाहतूक वळवण्यात आलेली आहे किंवा अमृतांजन ब्रिज खाली जे पावसाचं पाणी साठलेलं आहे त्यात कितपत आता वाढ झालेली दिसते? आहे ते पाणी तसंच आहे। खरं तर ते पाणी ड्रेन होत नाहीये, त्यामुळे गाड्या ज्या आहेत पुण्याकडून मुंबईकडे येणाऱ्या त्या लेनवरती जास्त पाणी साठलेलं आहे। आणि मुंबईकडून पुण्याकडे जाणारी जी लेन आहे त्या ठिकाणी एवढं पाणी साठलेलं नाहीये। परंतु ह्या मधल्या पॅसेजमध्ये कुठल्याही प्रकारचं डिवायडर नसल्यामुळे वाहतूक ही त्या ठिकाणी वळवता येत नाहीये। त्यामुळे अमृतांजन ब्रिज पासून लोणावळ्याच्या बाजूला हे ट्रॅफिक तसं जाम झालेलं आहे। आणि एकेरी वाहतूक अगदी आपण जर का क्षणचित्रांमध्ये बघत असू तर एकेरी वाहतूक अगदी चालू आहे। आणि त्यामुळे मागच्या साईडला संपूर्ण गाड्या ह्या आता उभ्या असलेल्या दिसतात आणि खूप स्लो ट्रॅफिक सध्या मुंबई पुणे एक्सप्रेस हायवेच्या अमृतांजन ब्रिजच्या खाली सुरू आहे। अमित, निश्चित धन्यवाद प्रवीण या सगळ्या सविस्तर माहितीसाठी। तर इकडे मुंबई गोवा महामार्ग हा तर वाहतुकीसाठी बंद करण्यात आलेला आहे। रत्नागिरी जिल्ह्यातील खेड बोरघर गावानजीक नदीचं पाणी हे महामार्गावरती आलंय। पुराच्या पाण्यामध्ये वाहनं न चालवण्याचं आवाहन करण्यात येते। रस्त्याच्या दुतर्फा वाहनांच्या रांगाच रांगा त्यामुळे तर बघायला मिळतात। मुंबई गोवा महामार्ग आता वाहतुकीसाठी बंद केल्याची बातमी येते, काय अधिकची माहिती आहे? हा अमित, मुंबई गोवा राष्ट्रीय महामार्ग जो आहे आता बोरघर या ठिकाणी या मार्गावर आता सध्या पावसाचं पाणी साचलेलं आहे। बाजूला जी चोरटी नदी आहे तिला पूर आलेला आहे आणि त्यामुळे या ठिकाणी चोरट्या नदीपात्रातलं जे पाणी आहे ते बोरघरला मुंबई गोवा राष्ट्रीय महामार्गावर आलेलं आहे। आणि परिसरामध्ये बरसाती नाले हे संबंधित ठेकेदारांनी काढले नसल्याची लोक या ठिकाणी सांगतात। आणि परिणामी जो काही भाग या ठिकाणी सखल आहे तिथे पाणी साचत आहे अशी माहिती आहे। अनुज, खरं तर पुराच्या पाण्यामध्ये वाहनं न चालवण्याचं आवाहन केलेलं आहे प्रशासनाने, तर सुद्धा बरीच वाहनं बघायला मिळत आहेत। हा, मुंबई गोवा राष्ट्रीय महामार्गावर ज्या ठिकाणी पाणी आलंय त्या ठिकाणी वास्तविक पोलीस प्रशासनाने आवाहन केलं की यातून वाहने घालू नका, परंतु तरी देखील काही वाहन चालक बिनधास्तपणे त्यातून वाहन नेण्याचा प्रयत्न करतात। कारण का ज्या ठिकाणी पाणी साचलं तिथून कोणताही पर्यायी मार्ग मुंबई गोवा राष्ट्रीय महामार्गाला नाही आहे। त्यामुळे आणि अतिवृष्टी सतत सुरूच असल्यामुळे पुन्हा आपल्याला पुढे जायला मिळेल की नाही मिळेल अशा मनस्थितीमध्ये लोक वाहनं पाण्यात घालतात। परंतु या अतिशय धोकादायक आहे। पावसाचा जोर अद्यापही कायम आहे आणि मोठ्या प्रमाणामध्ये या परिसरामध्ये अतिवृष्टी होते। नजीकच नातूवाडीचं धरण आहे, त्याच्यामधून देखील पाण्याचा विसर्ग सुरू झालेला आहे। त्यामुळे देखील नदीपात्रामध्ये पाण्याची पातळी वाढण्याची निश्चित धोकादायक पद्धतीने वाहतूक सुरू असल्याचे दिसतंय। धन्यवाद या सगळ्या सविस्तर माहितीसाठी।